अमरावतीतल्या पंजाबराव देशमुख रुग्णालयामध्ये 4 बालकांचा झालेला मृत्यू हा इन्क्युबेटरच्या शॉर्ट सर्किटमुळे झाल्याची शक्यता आहे। एकाच वेळी 4 नवजात बालकांचा मृत्यू झालाय। यामुळे रुग्णालयात प्रचंड तणाव आहे। वॉर्ड क्रमांक 9 आणि 10 मध्ये जन्मलेल्या 4 नवजात बालकांचा एकाच वेळी मृत्यू झालाय। रविवारी रात्री 12 वाजेपर्यंत सगळ्या बाळांची प्रकृती बरी होती। रात्री 9:30 वाजता बाळांच्या आईने दूध पाजल्यानंतर रुग्णालयातली नर्स बाळांना NICU मध्ये ठेवण्यासाठी घेऊन गेली। पुन्हा 11 वाजता बाळांना दूध पाजायचं होतं, पण त्यावेळी नर्सने बाळांना आणायला नकार दिला। रात्री 11च्या सुमाराला NICU मधून मोठा आवाज आला। रात्री 12 वाजता या बाळांच्या शरीराचा रंग एकदम लाल पिवळा पडला आणि त्यानंतर 1 वाजता या 4ही बाळांचा मृत्यू झाला। पण या मृत्यूचं कारण अजून स्पष्ट होत नाहीये। मृत बालकांचे नातेवाईक अत्यंत संतापले। अखेर रुग्णालयामध्ये कमांडो पथकाला बोलवण्यात आले। रुग्णालयात पोलीस दाखल झाले। त्यांनी सांगितलं का अंदरून खबर आहे म्हणे का 4 मुलं दगावलेली आहे। तर तशातच मग आम्ही थोडंसं त्यांच्यासोबत गेलो, बघितलं तर आतमध्ये पण निघू देत होते। चॅनल गेट पूर्ण बंद करून दिलं होतं। मग एवढं करूनही कोणीच कोणाचं ऐकून नव्हतं राहिलं। सिस्टरला आवाज देऊन कोणीच नाही। डॉक्टर येणार आहे म्हणे, डॉक्टर आल्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही म्हणे। नंतर पोलीस वगैरे आले। एकाच ठिकाणी NICU मध्ये फक्त 5च बाळ होते आणि 5ही बाळ एका वेळेसच एक्सपायर झाले आणि प्रत्येकाची बॉडीचा कलर जो आहे तो पूर्ण एकसारखाच होऊन गेला। इन्फेक्शन झालं होतं त्या बाळांना आणि पूर्ण म्हणजे जे एक लाल कलरचा असा पूर्ण लाल आणि ब्लॅक कलरमध्ये त्यांच्या बॉडीवर कलर येऊन गेला होता। आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे अमरावतीचे प्रतिनिधी राजेश सोनोने सध्या आपल्या सोबत आहेत। राजेश, अतिशय हृदयद्रावक अशी ही घटना, या बाळांच्या आई वडिलांची आणि नातेवाईकांची काय मानसिक अवस्था असेल हे आपण समजू शकतो। याबाबत काय आता अधिक माहिती समोर येते? अमोल, याबाबत अधिक माहिती आता नेमकी समोर आलेली आहे। रात्री ही घटना घडल्यानंतर डॉक्टर जानी आहेत, त्यांनी स्वतः या ठिकाणी व्हिजिट केली होती। रात्री 2च्या दरम्यान या ठिकाणी डीन कॉलेजचे आहेत ते जानी साहेब या ठिकाणी आले होते। त्यांनी या बालकांची पाहणी केली आणि पोलिसांना पाचारण करून हे प्रकरण पोलिसांकडे नोंदवण्यात आलेलं आहे। या संदर्भामध्ये पोलिसांनी 3ही बालकांच्या डेड बॉडीज आहेत त्या शासकीय रुग्णालयामध्ये पाठवल्या। त्या ठिकाणी यांचं पोस्टमॉर्टमचं काम सुरू आहे। पोस्टमॉर्टमचा अहवाल आल्यानंतरच काही त्यावरती अधिकृत भाष्य करता येईल असं त्यांनी आताच नेमकं प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे। मात्र एकूणच संपूर्ण प्रकार काय घडला, हे इन्क्युबेटर बंद पडलं होतं किंवा आणखी काय बिघाड झाला होता मशिनरीमध्ये, त्याचा शोध आणि तपास करण्याकरता चे आदेश त्यांनी दिलेले आहेत आणि त्या तपास सुरू आहे। पोलिसांचा अहवाल आल्यानंतर एकूणच यावरती पोलिसांचा अहवाल आल्यानंतर गुन्हे दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होईल। धन्यवाद राजेश या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।